नमस्कार, मी अश्विनी. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मोदकाचं सारण. मोदकाच्या सारणासाठी मी इथे 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. त्यासोबत 1 वाटीला मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. सोबत खसखस, 1 चमचा खसखस घेतलेली आहे, वेलची पूड आणि बदामाचे काप आणि हे सर्व मिश्रण भाजण्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये कढईमध्ये घालणार आहे 1 चमचा तूप. 1 चमचा तूप घातलेलं आहे. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी घातली आहे खसखस. खसखस छान तुपामध्ये परतवून घ्यायची. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोरडी खसखस भाजून घेतली तरी छान लागते, पण मी इथे तुपामध्ये भाजून घेते. खसखस छान भाजून घेतली की त्याच्यामध्येच मी घालणार आहे ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे बदामाचे काप घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातले तरी चवीमध्ये काही फरक पडत नाही. आता इथे हे सर्व मिश्रण भाजलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत जो आपण किसून घेतलेला आहे तो ओल्या नारळाचा चव. हे छान मिश्रण असं परतवून घ्यायचं आहे. इथे जो चव आहे, खोबऱ्याचा किस आहे, तो जास्त परतायचा नाही, फक्त इथे तुपात टाकायचा आणि 1-2-3 वेळेस आपण फक्त याला ढवळून घ्यायचं आहे. जास्त परतलं तर मिश्रण आपलं कडक होण्याची शक्यता असते, म्हणून इथे जास्त न परतता टाकायचं, हलवायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण किसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला जो गूळ आहे तो आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. गुळाचं प्रमाण हे प्रत्येकाच्या चवीनुसार चेंज होत राहतं. मला जितपत गोड हवं आहे सारण तेवढा मी इथे अर्धी वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जास्त हवा तर तुम्ही जास्तही ॲड करू शकता. कमी गोड खाणार असेल तर कमी केला तरी काही हरकत नाही आहे. मिश्रण छान परतवून घ्यायचं. गूळ वितळेपर्यंत आपण याला परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त कोरडं करायचं नाही तर काय होतं, मग ते सारण मोदक खाताना ते चिवट होतात किंवा कडक लागतात, वातड होतात. म्हणून इथे रसरशीत असं मिश्रण ठेवायचं आहे. गूळ पातळ झाला की गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये लास्ट शेवटी आपण याच्यामध्ये कुटलेली वेलची घालायची. वेलची पूड घालू शकता, जायफळ पूड घातली तरी चालते आणि किंचित सरजा हवं असेल तर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि थंड करून गव्हाच्या कणकेमध्ये किंवा तांदळाच्या पिठीची उकड काढून आपण याचे मोदक करू शकतो. आता गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे, तर असं मोदकाचं सारण आपल्याकडे रेडी असेल तर जेव्हा जेव्हा आपल्याला नैवेद्य करायचं आहे झटपट हे सारण तयार करायचं आणि फ्रीजमध्ये करून ठेवलं तरी चालतं आणि करायच्या वेळेस काढून